मराठा क्रांती मोर्चाचा बीड बंद स्थगित करण्यात आल्याची बातमी समजते, पण परळी बंदची हाक दिली गेली आहे। परळी बंद ठेवण्यासाठी देवराव लुगडे महाराजांचं फेसबुकवरून आवाहन समोर येत आहे। शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरणामध्ये परळी बंदची हाक दिली आहे। परळी बंदचं आवाहन करणाऱ्या देवराव लुगडे महाराजांना पोलिसांनी नोटीस दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं बीड बंद स्थगित केलेला आहे। सर्वांना विनंती आहे, परळी तालुक्यातल्या परळी शहरातल्या हे बंद परळीकरांच्या वतीने आहे, परळीकरांच्या वतीने असून सर्व परळीकरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून या परळीच्या भागामध्ये अन्याय अत्याचार जे चालू आहे, या परळीच्या भागामध्ये अनेक लोकांना जे त्रास आहे, याच्या विरोधामध्ये हा परळी बंद आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, अजित पवारांच्या या परळी दौऱ्याचं कसं स्वरूप आहेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा क्रांती मोर्चाकडून नेमकं याच दिवशी बंदची हाक दिली गेली होती, बाकी स्थगित केलं असलं तरी परळी बंद ठेवा असं आवाहन केलंय। पोलिसांनी नोटीस सुद्धा याबाबत दिली असं समजतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून परळीसह बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती, परंतु हा बंद मागे घेण्यात आला होता आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून व्यापक आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं। परंतु परळीमध्ये मात्र देवराव लुगडे महाराज यांनी बंद करणार असल्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानुसार आता पोलिसांनी त्यांना नोटीस देखील बजावली आहे। दुसरीकडे अजित पवार हे परळीमध्ये पोहोचले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी वैद्यनाथ मंदिर परिसराचा जो विकास कामांचा आढावा आहे तो सुरू केला आहे। या ठिकाणच्या कामाची देखील पाहणी ते सध्या करत आहेत। थोड्याच वेळात ते विश्रामगृहावर पोहोचून परळीच्या एकंदरीतच विकास कामांच्या आढावा संदर्भात बैठक देखील घेणार आहेत। आज अजित पवार परळीसह बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून आता तुर्तास परळी शहर बंदचं आवाहन करण्यात आलं असलं तरी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही। दुसरीकडे बीड जिल्हा बंदचं आवाहन मागे घेण्यात आलं असल्याने सर्व काही व्यवहार सुरळीत आहेत। अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा मात्र सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.